हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया भरलेली अशी छान चटकदार आणि चविष्ट लागणारी शिमला मिरची, किंवा यालाच पीठ पेरून केलेली शिमला मिरची असेही म्हणतात. यासाठी मी 4 ते 5 अशा शिमला मिरची घेतल्या आहेत. यांचं जे शिमला मिरचीचं जे साईडचे कवर किंवा आपण काय म्हणतो त्याला, ते खूप पातळ आहे, तर त्यामुळे ती पटकन शिजली जाते. अशा शिमला मिरची घ्या तुम्ही. अशा पद्धतीने कट करा. मधले जे आहे त्याच्यात ते सगळं काढून घ्या. त्यामुळे काय होतं, ते शिमला मिरची तिखट होत नाही. जे सारण आपण करणार आहे ते व्यवस्थित भरलं जातं. अशा पद्धतीने मी या शिमला मिरची कट करून घेतल्या आहेत. चला आता सारण बनवूया. त्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकले आहे आणि याच्यात आपण 1 छोटी वाटी बेसनपीठ टाकून घेत आहोत. बेसनपीठ चांगलं लाल होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, बेसनपीठाचा जो कच्चापणा आहे ना, तो पूर्णपणे निघून जातो. हे अगदी कमी साहित्यात होणारी पण एकदम छान लागणारी आहे अशी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता बेसनपीठाचा किती छान कलर आलेला आहे. आता आपण काय करू, याच्यात मसाले टाकून घेऊया. त्यासाठी मी हळद टाकलेली आहे. नंतरनं लाल मिरची पावडर टाकून घेते याच्यामध्ये, आणि नंतरनं घरगुती मसाला आहे तो 1 ते 1.5 चमचे टाकून घेतला आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकत्रित मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे परतून घेताना आता मी त्याच्यामध्ये 2 चमचे धने पावडर टाकून घेत आहे. आता तेही कमी गॅसवरती व्यवस्थित परतून घ्या, नाही तर मसाले सगळे करपून जातील, कारण याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहे. आता याच्यानंतर मी जिरी आणि ओव्याची जी पावडर केली होती ती त्याच्यामध्ये टाकून घेते. यामुळे काय होतं, फ्लेवर खूप छान येतो. त्याच्यानंतर मी चटपटीत थोडं लागण्यासाठी त्याच्यामध्ये मी एक अर्ध लिंबू आहे ते पिळून घेतलं आहे याच्यात. आणि आता मीठ टाकून व्यवस्थित ते अजून एकदा थोडंसं फिरवून म्हणजे परतून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर ना याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला. हा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही फरक नाही पडणार. नंतर ना थोडं मिश्रण थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मी जसे भरत आहे त्या पद्धतीने हे जे शिमला मिरची आहे ती भरून घ्यायची आहे आपल्याला 1 बाय 1. तुम्ही हे सारण थोडं ओलंही करू शकता पाणी टाकून, पण मी ॲज इट इज असंच भरलेलं आहे. आता यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मी तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यात जिरे टाकून घेतली आहे. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायची आहे. नंतर थोडी बडीशेप टाकून घ्यायची आहे फ्लेवरसाठी. नंतर कढीपत्ता, तसेच आले लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतर एक छोटा कांदा आहे तो छोटा चिरलेला, बारीक चिरलेला त्यामध्ये टाकून मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स केल्यावरती त्याच्यामध्ये जो आपण सारण केलं होतं ते थोडंसं राहिलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी. आता हे सुद्धा मी व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घेते. आता याच्यामध्ये जी मिरची आपण केलेली होती सारण भरलेली, ती 1 बाय 1 याच्यात सोडून घ्यायची. त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडंसं पाणी ओतून त्याच्यावरती झाकण ठेवून अशीच मिरची वाफवून देत आहे. तुम्हाला वाटतं असेल कोरडं सारण भरलं आहे तर ते नाही बाहेर येत ते सारण. गॅस कमी करून एक चांगली वाफ होऊन द्यायची त्याला 4 ते 5 मिनिट, आणि नंतर ते पलटायचं आहे. तुम्ही बघू शकता मिरचीमध्ये अजूनही मसाला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, शेअर करा, आणि खायलाच खूप छान लागते ही रेसिपी. केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली ते. And subscribe my channel. Thank you.